तेरे दर पे सवाली. कोण रे तू? इथे कशाला आलास? किशोर, अरे किशोर, मेलास काय रे? काय मालक, हा झोळाचा भिकारी दिवसा ढवळ्या घरातून चोरी करून चाललाय आणि तू काय झोपा काढतोस? मैं चोर नहीं, परवरदिगार का खिदमतगार हूँ. बड़े बड़े बादशाहों के दरवाजे भी हमारे लिए खुले रहते हैं. मालक, तुमच्या लक्षात नाही आलं, आपण याला मागच्या वेळी 1 पैसा दिला होता. काय? मी याला 1 पैसा दिला होता? नाही, तू दिला असशील तरीच माझ्या हिशेबात 1 पैशाची तूट आली होती. पण तो पैसा साफ गुळगुळीत होता. गावात 10 ठिकाणी फिरूनही परत आलेला. असं मग काही हरकत नाही. दिला ना मग याला, मग परत का आला इथे त्रास द्यायला? काय रे, सांगितलं होतं ना तुला? जा त्याची जोडी घे, ते तपास. अहो काय करता, माझ्यावरती चोरीचा आरोप लावून मला उभारत आहे का? खिशात काही नाही, फक्त सुपारीचे 2 खांड आहेत. असं मग बघू रे तुझी जोडी. अबब, केवढी रे ही जोडी. माझा पूर्ण वाडा यात नेला तरी कोणाला पत्ता लागणार नाही. घे ही जोडी आणि यातून रिकामी करून आण. आता मात्र कमाल केलीत तुम्ही. सगळा धान्य सारखाच असतो. धान्यावरती तुमचं काय नाव लिहिलं आहे का? अर्थातच, दाने दाने पर लिखा है पंपू सेठ का नाम. घे जोडी आणि परत या चोऱ्या नको करू. ठीक आहे, जातो शेठजी, नाही तर जीव घ्याल माझा. आग लागो सगळ्या कवडी चुंबकांना. काय रे, कोणाला उद्देशून म्हणालास तू? मी माझ्या मनाशीच म्हणालो. असं मग मला पण तुझ्या पाठीशीच थोडं बोलायचं आहे. जा किशोर, आतून माझी काठी आण. जातो शेठजी, नाही तर जीव घ्याल माझा. काठीचं नाव काढतात कशी घाबरगुंडी उडाली. मी जन्मभर कवडी करून 1 लाख रुपये जमा केले. हे या लोकांना कसे कळाले कोणास ठाऊक. म्हणून सांगतो, पैसा जमा करणं सोपं आहे, पण तो सुरक्षित कसा ठेवायचा हा मात्र अवघड प्रश्न आहे. जय गोपाल. थँक्यू.